पुणे महापालिका निवडणुकीआधी मोठी राजकीय घडामोड समोर आली। अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढणार आहेत। अजित पवार गट 125 तर शरद पवार गट 40 जागा लढवणार। पॅनल पद्धतीमुळे राष्ट्रवादींची ताकद वाढण्याची शक्यता असून पुण्यात तिरंगी लढत निश्चित झाली आहे। पुणे महापालिका निवडणुकीसाठी मोठी राजकीय घडामोड घडली। अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्यावर शिक्कामोर्तब झालाय। अजित पवार गट 125 जागा तर शरद पवार गट 40 जागा लढवणार असल्याचं निश्चित झालंय। पॅनल पद्धतीनं प्रत्येक प्रभागात अजित पवार गटाचे 3 तर शरद पवार गटाचा 1 उमेदवार असेल। प्रभाग स्तरावर वर्चस्व राखण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली असून यामुळे महापालिकेत राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याची शक्यता आहे। दरम्यान पुण्यात आता तिरंगी लढत निश्चित झाली आहे। भाजप आणि शिंदेसेना एकत्र तर काँग्रेस, ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत।